तुम्ही आवाज ऐकू शकता। एवढे खुसखुशीत झाले ते आप्पे। मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा, आतून किती पोकळ झालेत बघा ते। आता त्यामध्ये आपण 1 चमचा चटणी घालूया। ही बघा, 1 चमचा चटणी त्यामध्ये राहिली। नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। तर आपण उपासाचे आप्पे करतोय, त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक जो साबुदाणा असतो ना, तो 1 वाटी घेतला आहे। हा भिजवून 1 वाटी झाला आहे। आता आपण साबुदाणे एका भांड्यात काढून घेऊया मोठ्या। हे साबुदाणे एकदम बारीक आहेत, त्याला इन्स्टंट साबुदाणा पण म्हणतात। आता ते आपण छान स्मॅश करून घेऊया। हे बघा, मी दाखवते ना त्याप्रमाणे स्मॅश करायचे आहेत, म्हणजे एक साबुदाणा असा मोडला पाहिजे आणि छान असा गोळा झाला पाहिजे त्याचा। यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, ते तुम्हाला नंतर मी दाखवते। हा पदार्थ घातल्यामुळे ना हे आप्पे असे खुसखुशीत होतात, असे कटकटीत लागत नाहीत। केव्हा केव्हा बघा, आपण साबुदाणा वडा खाताना कटकटीत लागतो किंवा आप्पेसुद्धा कटकटीत लागतात, तसे ते लागत नाहीत। आता इथे मी 1 बटाटा उकडलेला घेतला आहे आणि आता तो मी किसून घेणार आहे। हे पहा, आपला बटाटा आता इथे किसून झाला आहे। तो पण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। आणि आता इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे मी, तो आता मी किसून त्यामध्ये घालणार आहे। तुम्हाला चालत असेल उपासाला तरच तुम्ही घाला। शेंगदाण्याचं कूट पाव वाटी, तेही मी त्यात घातले आहे। आता हा जो उकडून किसलेला बटाटा आहे ना, तोही मी त्यात घालणार आहे। पाव चमचा जिरे घालायचे आहे, तेही तुम्हाला उपासाला चालत असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल। आता इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। आता हे एकत्र सगळं स्मॅश करून घेऊया। हे बघा, असे छान एकजीव होईपर्यंत मळायचे आहे, छान गोळा झाला पाहिजे। त्यामध्ये आता अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घातलं आहे मी, आणि यामध्ये मी मिरची पावडर घातली आहे। तुम्ही हिरवी मिरची जरी बारीक करून घातलीत तरीसुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार। आता तो सिक्रेट पदार्थ कोणता ते दाखवते, ते म्हणजे ताक आहे। तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता, किंवा दह्यात पाणी घालून थोडं थोडं घातलं तरीसुद्धा चालेल। ताकसुद्धा बघूनच घालायचं आहे, एकदम पातळ पण करायचं नाही आहे। इथे मला आता अर्धा वाटी ताक लागले। आणि हो, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता त्यामध्ये ताक घातला आहे, त्यामुळे अर्धा चमचा मी साखर घातली आहे, म्हणजे आंबट गोड असे छान वडे लागतील। आता हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे, मी दाखवते तसं। असं फेटल्यामुळेच ते आप्पे असे हलके होतात, आतून पोकळ आणि खुसखुशीत होतात। आणि त्यामध्ये ताकसुद्धा आपण घातलं आहे, त्यामुळे सुद्धा ते खुसखुशीत होतात। आता आपण चटणीचं साहित्य बघू। इथे मुठभर शेंगदाणे, 1 मिरची आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले आहे, आणि ते आता मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। आता इथे मी आप्पे पात्रात आप्पे सोडून घेत आहे। हे मिश्रण आपण पातळ केल्यामुळे ते चमच्यानेच सोडून घ्यायचे आप्पे, आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ आणायची, आणि झाकण काढून पुन्हा एकदा पलटी करायचे। असेच दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे, शॅलो फ्राय करून घ्यायचे। आपले आप्पे आता रेडी झाले आहेत खाण्यासाठी। जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। हे आप्पे एकादशीला तुम्हीही करून बघा, तुम्हालाही खूपच आवडतील, असे खुसखुशीत आणि कुरकुरीत आप्पे। हा व्हिडिओ तुम्ही नातेवाईकांमध्ये पण शेअर करा, म्हणजे तेही ही रेसिपी करून पाहतील। पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार।